मेथीचे आपण भजे बनवणार आहे. ही मूग डाळ होती. मी 1 वाटी डाळ भिजायला घातली होती 4-5 तास. त्यानंतर वाटून घेणार आहोत आपण बिना पाणी टाकतात मिक्सरला. त्याकरता 1 चिमूटभर हळद घेतली आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. 1 चमचा जिरे घेतला आहे. तेल घेतलं आहे. इकडे कांदा बारीक चिरून घेतला कांदा मी आणि मिरच्या बारीक चिरून घेतले. मिरची तुम्हाला किती घालायची तिखट तुम्ही पहा, कारण आमच्या घरात तिखट कमी लागतं म्हणून मी कमी घेतले. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. जरा जास्त घेतले छान लागते म्हणून. आपण प्रोसेस पाहणार आहोत. डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. आपण डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. जिरे पण टाकून घेणार आहोत आणि याला वाटून आणणार आहोत. मिक्सर बंद चालू करत वाटायचं आहे आबडधोबड. आपण थोडीशी चिमट हळद होती हे डाळ वाटलेली ती काढून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यातून. हळद टाकली आहे. थोड्या मिरच्या त्या बारीक कापल्या त्याही टाकल्या. कांदा टाकला. मीठ टाकून घेतो चवीप्रमाणे. व्यवस्थित घालायचं. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित असं घालून घ्यायचं. आपल्या कढईमधलं तेल तापलं आहे. आपण आता टाकून घेऊ. हाताने पण टाकू शकता. आता आपली मुगाची भाजी छानपैकी भाजली गेली तळली गेली आहे. आता त्याला आपण काय करूया काढून घेऊया.